सरांनी या ठिकाणी वेदना व्यक्त केल्या आणि सर मी तुम्हाला सांगू शकतो की अशी खूप समाजात लोक आहे की ज्यांच्या संवेदना लगेच जागे होतात। मागील 8 वर्ष पिंपरीमध्ये एक आम्ही छोटा उपक्रम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आम्ही आव्हान केले लोकांना की तुम्ही हार, फुलं, पुष्प अभिवादना स्वरूप मध्ये देऊ नका, तर आम्हाला वही आणि पेन द्या। 8-10 लाख रुपयाचे हार त्या ठिकाणी जमा व्हायचे। आम्ही सर्व अनुयायांना आव्हान केलं की आम्हाला वही आणि पेन द्या आणि त्या वह्या आणि पेन आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन गरजू विद्यार्थ्यांना वाटप करतो। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांना या ठिकाणी आश्वासित करतो, जेवढे विद्यार्थी तुम्ही सांगताल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ही शैक्षणिक मदत करू असं मी आमच्या भारतीय बौद्ध जन विकास समितीच्या वतीनं सरांना आश्वासित करतो। धन्यवाद। विजय असो। थँक्यू सर। फक्त एकच सांगतो मी आणि रजा घेतो। माझ्याकडं 50 अंध, अपंग, वृद्ध आई वडील आणि आजी आजोबा आहेत, त्यांना काहीतरी काम करायचंय, भीक नाही मागायची, तर त्यांच्यासाठी मी आणि मनीषाने आम्ही एक रोजगार केंद्र सुरू केलेलं आहे आणि ह्या रोजगार केंद्रावरती आपण त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून घेतो आणि तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणजे माझाही नाही बसला की ही म्हातारी माणसं थरथरणाऱ्या हाताने असं काही करू शकतात। मी तुम्हाला जस्ट एक दाखवतो, बघा तुम्हाला आवडतंय का। हे त्याने एक आसन तयार केलं गणपतीसाठी। बऱ्याचशा गोष्टी ते तयार करतात, ही अशी आसनं तयार करतात आणि बऱ्याचशा गोष्टी अजून तयार करतात त्या। हा आम्ही पडलेले बांबू विकत आणतो, त्याला पॉलिश करतो आणि हा बांबूपासून एक छान असा बुके तयार करतो। हा पॅक केला दिसत नाही, तर मोराच्या पिसाऱ्यासारखा असा खूप सुंदर असा हा बुके तयार होतो। बऱ्याचशा गोष्टी आहेत। माझा दादांकडे नंबर आहे, ढोकळे सरांकडे नंबर आहे। तुम्ही जर काय बसा सॉरी, तुम्ही जर अशा काही जर वस्तू आमच्याकडनं जर घेतल्यात, मागवल्यात, तर तिकडे त्यांच्या चेहऱ्यावरचा होणारा आनंद तुमच्या घरातल्या गणपतीच्या चेहऱ्यावरती दिसेल। एकदा करून बघा, खोटं वाटत असेल तर। धन्यवाद। मी हौशी कलाकार आहे खरं तर, थोडासा वेळ घेतोय। माऊली थोडासा याला इको द्या। मी मिमिक्री आर्टिस्ट आहे। मी फक्त एक गीत आहे, आवाजातला फक्त थोडासा एक फरक जाणवून देतो तुम्हाला। किशोर कुमारचे गाणं आहे शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, त्यात किशोर कुमारचं एक कडवं आहे, पंछी अकेला देख मुझे ये जाल बिछाया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है। हेच गाणं जर त्या काळात जर SP बालसुब्रमण्यमला जर गायला दिलं असतं तर त्यांनी कसं गायलं असतं? पंछी अकेला देख मुझे ये जाल बिछाया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है। मी थांबतो इथे आणि जाता जाता फक्त संजय मिश्रा सर, अत्यंत सुंदर तुम्ही इथं हा माहोल उभा केला। ज्ञानेश्वरी ताई, तुम्ही अख्खी अनुराधा पौडवाल ताई माझ्या खूप अटॅच्ड आहे, खूप क्लोज आहे। मला त्या दर 4-8 दिवसांनी कसं काय चाललंय वगैरे म्हणून फोन करतात। आज तुम्ही त्या अनुराधा ताईंचं इथं हे केलं। ज्ञानेश्वरी ताई आणि उमाताई मेनन कुठे आहेत? गेल्या त्या, पण त्यांना नक्की सांगा ह्या दोघींनी सुद्धा इथं अनुराधा पौडवाल इथं उभ्या केल्या। आणि सर तुम्हाला बघून वाटत नाही सर की तुम्ही इतके सुरीले आहात। सो थँक्यू सो मच, सो काइंड ऑफ यू। मी आपली रजा घेतो, मी आणि मनीषा। धन्यवाद सर। अभिजित सर 2 मिनिटं वेळ घेणार आहे तुमचा। खरंच तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळेल, सर्व प्रेक्षकांनी प्रेरणा घेतली, प्रोत्साहन दिलं। तुम्हाला पुढील कामासाठी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर। आणि मी आनंद गायकवाड यांना आमंत्रित करतो। आनंद गायकवाड यांचा सन्मान करतील अभिजित सर।
यानंतर मल्लिकार्जुन सर. आणि आपण जे बाहेर छानशी रांगोळी पाहिली, ती रांगोळी काढणारे आमचे कलाकार, आमचे मित्र मनोज गवळी यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद अभिजित सर आणि मनीषा वहिनी, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जाताना एक सुंदरसा मेसेज आम्हाला दिला की आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, आपल्या सर्वांचे एक प्रथम कर्तव्य आहे. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया.